नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर आपल्याला आता महासंगम पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, या महासंगमामध्ये आपल्याला कला आणि अद्वैतला आणि मानसी आणि तेजसला एकत्र आणण्यासाठी हे सगळं कळलेलं दिसून येतं. पण मित्रांनो, आता यामध्ये गायत्री आणि रोहिणी देखील येतात, नैना देखील असते, जेणेकरून आता कलाला आणि मानसीला त्रास होईल. तर मित्रांनो, या देवीच्या उत्साहामध्ये त्या देखील पोहोचलेले असतात. आणि आता मित्रांनो, इथे मानसी आणि कला दोघी देवीसमोर छान डान्स करत असतात आणि देवीचं गाणं सुरू असतं. तेवढ्यात मात्र आता गायत्री आणि रोहिणी मिळून तिथली मंदिरातली मोठी घंटा जी असते ती त्यांची दोरी सोडून देतात आणि जोरात मात्र आता ती मानसी आणि कला यांच्या अंगावरती पडणार असते. तेवढ्यात मात्र सगळ्यांचे लक्ष तिथे जातं आणि जोरात तेजस आणि अद्वैत धावत जातात आणि त्या दोघींचा जीव मात्र वाचवतात. त्यानंतर मात्र आता सायली जी आहे, सायली आणि जानकी त्यांना विचारतात की तुम्ही दोघी जणी ठीक आहात ना? तर आता तेजस आणि अद्वैतमुळे तुमचा जीव वाचला. तेव्हा मात्र इकडे मानसी तेजसला म्हणू लागते, तुम्ही आधी काय केलंय ते विसरू नका. आज जरी माझा तुम्ही जीव वाचवला असेल तरी देखील तुम्ही आधी केलेल्या गोष्टींचा मला कधीच विसर पडणार नाही. आता तेजसला बोलून एकदा तेजसचं मन दुखावते. त्यानंतर मात्र आता ही घंटा कशी पडली असं अर्जुन विचारतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणू लागतो, काही हरकत नाही वकील साहेब, घंटा फार जुनी आहे त्यामुळे पडली असेल. त्यानंतर आता सगळेजण पुन्हा एकदा देवीला प्रार्थना करू लागतात. तर मित्रांनो, आता जानकी सायली मात्र देवीला प्रार्थना करतात की मानसी आणि कलाचा संसार दोघींचा सुखाचा व्हावा, सुरळीत सुरू होऊ दे. त्यानंतर मात्र आता देवीची आरती सुरू होते आणि सगळेजण देवीला नमस्कार करतात. येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की तेजस मात्र स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तो सांगू लागतो की संपतराव जे आहे ते यांचा खून झालेला आहे. तेव्हा पोलीस विचारतात की त्यांचा खून कोणी केला आहे, म्हणजे तुम्हाला संशय आहे का? तर आता तेजस म्हणू लागतो की संशय नाही, मला खात्री आहे. तर मग पोलीस म्हणतात की कोण आहे संपतरावांचा खुनी, कोण आहे? तर आता तेजस म्हणतो मी स्वतः आहे, असं तेजस सांगतो. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब मानसीला फोन करून हे सगळं कळवतात. तेव्हा मात्र आता मानसी पुन्हा एकदा विचारात हरवते. दुसरीकडे मात्र आता कलाला अद्वैत वकिलांसोबत नोटीस घेऊन येतो आणि नोटीस देतो. त्या नोटीस मध्ये आता अद्वैत म्हणतो की घ्या नोटीस, ही तुमच्यासाठी आहे. तर आता संगीताला टेन्शन येतं की जाऊ बापू, आता कलाला काय डिवोर्स देता की काय? तेव्हा कला घाबरलेली असते आणि ती विचारते की काय आहे या नोटीस मध्ये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, घर सोडून आली आहे ना,